अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। परळी वैजनाथ सोडून तिची इच्छा होती 3 दिवस सुट्टी काढली आम्ही आणि देवदेव केला आणि साईबाबांचे आशीर्वादही घेतले। गेले 1.5-2 महिने प्रचारात व्यस्त होता, आता कुठं कुटुंबाला वेळ देत आहे काय? खूप 70 दिवस प्रचारात गेले। ताईंचं पण तसंच झालं असेल। वेळ तर बघा, आमचं जेव्हा आम्ही हे कार्य स्वीकारतो तेव्हा ते समजूनच घेतलेलं असतं की कोणतेही कार्य, मला वाटतं कोणी IAS ऑफिसर आहे, IPS आहे, पायलट आहे, सगळे एअर होस्टेस आहे, डॉक्टर्स आहेत, प्रत्येकाला आपलं 100% द्यावं लागतं। आम्हालाही तेच द्यावं लागतं। खूप दगदग झाली, खूप कष्ट पडले। आता साईच्या कृपेने बघू निकालही सकारात्मक येईल असं वाटतं। बीड लोकसभा मतदारसंघाची नंतरची चर्चा आहे ती जातीय समीकरण आणि जातीयवरती गेली। काय वाटतंय तुम्हाला, काय निकाल लागेल? मला जे अनेक वर्ष वाटतंय आणि नेहमी वाटतंय, ज्याच्यात माझा राजकीय उगम झाल्यापासून जे वाटतंय त्याच्यात वाटण्यात माझा काही फरक पडला नाही। माझं असं म्हणणं आहे की या देशाच्या हितासाठी, कायदे बनवण्यासाठी, कायद्याने लोकांना न्याय देण्यासाठी आपण हे विधानसभा लोकसभेचा एक महत्त्वाचा उपयोग करत असतो या सभागृहांचा, आणि त्याच्यासाठी सामंजस्याने आणि देशहिताचे निर्णय घेणारे, राज्यहिताचे निर्णय घेणारे असे लोक हे राजकारणात राहिले पाहिजे। आणि असा जर विचार लोकांनी केला असेल तर नक्कीच मला त्यांचा आशीर्वाद मिळाला असेल। नक्कीच निवडणुकीची जी आम्ही पात्रता, आता मी पण 24-25 वर्ष झाले राजकारणात स्वतः ॲक्टिव्हली काम करते, जे आत्तापर्यंत नाही पाहिलं ते या निवडणुकीत नक्कीच पाहायला मिळालं। पण मला असं वाटतं की विजय आशीर्वाद म्हणून लोक आमच्या पदरात। अनेक वर्षानंतर भाऊ सुद्धा या निवडणुकीत तुमच्या बरोबर होता, काय त्याचा कितपत फायदा होईल? सगळा पक्षच होता, सगळ्यांबरोबर राज्यात होता।